नमस्कार, स्वागत आहे आपलं पुढील 3 दिवसाच्या हवामान अंदाजमध्ये. तर आज आपण आजचा, उद्याचा आणि परवाचा 9 मे, 10 मे आणि 11 मे या 3 दिवसाचा हवामान अंदाज आत्ताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर अरबी समुद्रावरून बाष्पयुक्ताचा वाऱ्याचा फ्लो अजून सुद्धा चालू आहे. याच्यामुळे सातारा जिल्ह्यात मगाशी बऱ्याच ठिकाणी, पुणे जिल्ह्यात मगाशी 2-3 तासापूर्वी बऱ्याच ठिकाणी पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत आणि पुढील 3 दिवसात बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज दिसत आहे. पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याच्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळलेलं हवामान व पावसाचे ढग सध्या या भागात पाऊस सुद्धा सध्या सक्रिय आहे. तसेच सातारच्या उत्तर भागात सुद्धा सध्या पाऊस सक्रिय आहे. मध्य भागात बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे. पुणे जिल्ह्यात सुद्धा दक्षिण पूर्व भागात सध्या पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. याच्यानंतर अहिल्यानगरमध्ये सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी पूर्व भागात पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. तसेच पालघर, ठाणे, मुंबई या भागात थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. उर्वरित नाशिक जिल्ह्यात पावसाचे ढग सक्रिय होत आहेत. छत्रपती संभाजीनगर तसेच जालना जिल्ह्यात सुद्धा पावसाचे ढग सध्या सक्रिय होत आहेत. उर्वरित ढगाळलेलं हवामान जवळजवळ राज्यात सर्वच ठिकाणी आहे. थोडेफार ढग सध्या सक्रिय आहेत राहिलेल्या जिल्ह्यातून. आजचा 9 मेचा हवामान अंदाज पाहूया. त्याच्यानंतर 10 मे आणि 11 मेचा. तर आज जर पाहायचं गेलं तर आज जी जास्त पावसाची शक्यता राहील ती नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा, सातारा जिल्हा या 3 जिल्ह्यात आज बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. काही भाग कोरडे सुद्धा राहू शकतात, पण ज्या भागात होईल त्या भागात पावसाची शक्यता ही जास्त आहे. तसेच पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगावचे पश्चिम भाग या सर्व भागातून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील. सार्वत्रिक असा पाऊस नाहीये. थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाची शक्यता आजसाठी राहील. तसेच छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर अशीच परिस्थिती राहील. याच्यानंतर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी आहे. सार्वत्रिक असा नाही. तसेच जळगावचे पूर्व भाग, बुलढाणा, जालना, परभणीचे पश्चिम भाग, लातूरचे पश्चिम भाग, धाराशिव, बीड, सोलापूर, सांगली, कोल्हापूरचे दक्षिण पूर्व भाग या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाले तर आज थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाची शक्यता आहे. थोड्याफार क्षेत्रासाठीच हा पाऊस राहील, सार्वत्रिक असा नाही. आणि उरलेले जे सर्व जिल्हे आहेत, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, लातूरचे राहिलेले भाग, हिंगोली, अकोला, वाशिम या पट्ट्यातून पावसाची शक्यता आजसाठी म्हणजेच 9 मेसाठी नाहीये. त्याच्यानंतर 10 मेला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, अहिल्यानगरचा पश्चिम भाग, सातारा, कोल्हापूर, सांगलीचा पश्चिम मध्य भाग या पट्ट्यातून उद्यासाठी दुपारनंतर मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील. हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल, थोड्याफार क्षेत्रासाठी होऊ शकतो. तशीच परिस्थिती नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, वाशिम, अकोला, बुलढाणा हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून हलक्या मध्यम पावसाची शक्यता राहील. सार्वत्रिक असा पाऊस नसेल. ह्याच पावसाच्या दरम्यान वादळी वारे आणि वीज पडण्याची घटना सुद्धा घडू शकते, पण सार्वत्रिक असा पाऊस या पट्ट्यातून नाही. राहिलेले जिल्हे आहेत लातूर, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगरचे पूर्व भाग, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या भागात स्थानिक ढग निर्माण झाल्या कुठंतरी तर थोड्याफार क्षेत्रासाठीच पावसाचा अंदाज आहे. अन्यथा विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून उद्या म्हणजेच 10 मे रोजी नाहीये. त्याच्यानंतर 11 मे रोजी थोडीफार पावसाची शक्यता ही जास्त राहील. नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, सातारा या पट्ट्यातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच जालन्याच्या काही भागात, छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस दुपारनंतर असेल आणि या पावसाच्या दरम्यान वादळी वारे आणि वीज पडण्याची घटना सुद्धा होऊ शकते.
उरलेले जे सर्व जिल्हे आहेत, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोकण विभाग, मुंबई विभाग, जवळजवळ सर्व जिल्हे स्थानिक ढग निर्माण होतील दुपारनंतर आणि थोडक्या क्षेत्रासाठी पावसाची शक्यता 11 मे रोजी नाही. असं काय नाही की सर्वच ठिकाणी जोरदार पाऊस होईल असं काय नाहीये. पावसाची जास्त शक्यता फक्त नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, सातारा आणि जालना, छत्रपती संभाजीनगरच्या काही भागातून आहे. जळगावमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती राहील. जो पिवळ्या पट्ट्यातला जो सगळा पोर्शन आहे त्या भागात स्थानिक ढग निर्माण होऊन मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर हा झाला आपला हवामान अंदाज. त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे तसेच छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, लातूर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या सर्व जिल्ह्यातून आणि कोल्हापूर या सर्व जिल्ह्यातून मध्यम स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे. तसेच अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, बीड, धाराशिव, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे. आपल्या अंदाजानुसार सातारा, पुणे, नाशिक तसेच अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यातून जास्त प्रमाणात पावसाची शक्यता राहील. उर्वरित तसेच पालघर, मुंबई, ठाणे या भागात पावसाची शक्यता जास्त राहील आणि रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात या घाट भागात पावसाची शक्यता जास्त राहील. उर्वरित पावसाची शक्यता आपल्या अंदाजानुसार जास्त प्रमाणात कुठेच नाही. स्थानिक ढग निर्माण झाले तरच पावसाची शक्यता राहील, अन्यथा विशेष पावसाचा अंदाज आपल्या अंदाजानुसार नाहीये. बाकी तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर थोडंफार राज्यातील तापमान आता कमी व्हायला लागलेलं आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात 36° ते 37° दरम्यान तापमान आहे. पण थोडंफार रात्रीच्या वेळी आणि दुपारच्या वेळी पाऊस पडल्यामुळे सुद्धा थंडावा या भागात जाणवणार आहे. तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या भागात 40° दरम्यान तापमान राहील. तसेच नांदेड, लातूर, बीड, जालना, बुलढाणा या पट्ट्यात सुद्धा तशीच परिस्थिती 40° दरम्यान तापमान. नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर 40 ते 41° आणि अहिल्यानगर, धाराशिव, बीड, लातूर या पट्ट्यातून 40° दरम्यान तापमान राहील. मात्र थोडंफार रात्रीच्या वेळी हळूहळू वाऱ्याच्या दिशेत पण बदल होत आहे. याच्यामुळे थंडावा रात्रीचा जाणवेल. जी गरमी होती ती किंवा जास्त उकाडा होता तो सध्या कमी होण्याचा अंदाज आहे. बाकी हा होता 3 दिवसाचा हवामान अंदाज. 9 मे, 10 मे आणि 11 मे या 3 दिवसाचा हवामान अंदाज. सध्याच्या व्हिडिओमध्ये एवढंच. यूट्यूब चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा. धन्यवाद मित्रांनो.